नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं प्रणूस यूट्यूब चॅनलमध्ये. फोटोग्राफी रिलेटेड सगळ्यांचे ओपिनियन खूप वेगवेगळे असतात. तर फोटोग्राफरची लाईफ काय असते जाणून घेऊयात त्यांच्या वेमध्ये. तर तुम्हालाही फोटोग्राफरची लाईफ बघायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, कशा आहेत? मजेत ना? तर आम्ही निघालो होतो शूटसाठी. लोकेशन तसं मी तुम्हाला अपडेट करेलच. त्याचीच बिराचं म्हणणं झालं की मी बुलेटवर येतो शूटसाठी. मी चहा घेतला याच्यातून याच्यात वाटला. काय करताय तुम्ही? तुम्ही बघू शकता किती सुंदर लोकेशन होतं, किती छान वाटत होतं नेचरचं एन्जॉय घेत घेत. मला तर खूप मजा आली. तर दर्शन मी बसलो होतो सॉंग्स ऐकत. हे बघू शकता यांची मस्ती. बिरार कशी झोपला. इथे पोचला मी लोकेशनला. इथे बघा आता आम्ही रेडी झालेलो आहे, पण कपल अजून आलेलं नाही. आज त्याचा आता त्यांची माता की चौकी आहे, त्याच्यानंतर संगीत आहे. तसं मी तुम्हाला अपडेट देते. मी इथे केला थोडासा फोटोशूट. पर्सनल क्लायंट यायला वेळ होता म्हणून. हे आहे आमचे कपल. बघू शकते इथे आमचे सिनेमॅटोग्राफर, हे आमचे कॅन्डिड फोटोग्राफर. कपल घेता घेता झालं लेट. मग आम्ही आलो माता की चौकीला. हे तिघांची मस्ती बघा. माता की चौकी हे रिच्युअल आमच्यासाठी खूप नवीन होतं, कारण की प्रत्येक वेडिंगमध्ये खूप सारे रिच्युअल्स असतात, ते पण खूप डिफरंट असतात. पण ह्या रिच्युअलमध्ये आम्हाला खूप प्रसन्न फील झालं. ज्या वेणी ते भक्तिभावनीचे सॉंग्स म्हणत होते त्याने आम्हाला इतकं प्रसन्न वाटत होतं की खरंच आम्ही हे रिच्युअल तर खूप जास्त एन्जॉय पण केला आणि शूट पण खूप मस्त केलं. आता आम्ही आलो संगीतच्या व्हेन्यूला. वाटलं होतं ॲम्बियन्स काही युनिक असेल, बट ओके ॲज युजली सगळ्यांना वाटलं होतं की कपलची एंट्री फ्रंटनी होईल, पण काय की कपलची एंट्री झाली स्क्रीनच्या बॅक साईडनी. आणि त्यानंतर आमचं स्टार्ट झालं संगीत. इथे आम्ही सगळे बसलो होतो, थोडी मस्ती पण केली, थोडं एन्जॉय पण केला. एन्जॉय झाल्यानंतरही काय आम्ही तर लागलो सिरियसली कामाला. ही आहे आपली फुल टीम. बघा कसे काम करतात सिरियसली. अरे हे काय, कपलचं शूट घेता घेता डान्स करता करता आपली पब्लिक पण लागली डान्स करायला. लॉस. मला तर हा एन्जॉय करताच आला नाही, कारण की मी यांचं ब्लॉग व्हिडिओ सगळं मीच शूट करत होती. आणि सॉन्ग लागताच. बिराची मस्ती कधी स्टॉप होतच नाही. जसं दिवस संपला तसं आमचं ब्लॉगचं पण एंड झालं. इथे आम्ही कपल शूट घेतला. कपल शूट झाल्यानंतर आम्ही गेलो रूममध्ये, झोपलो. आता भेटूया आपण उद्या. आज आहे वेडिंग डे, पण मी खूप लेट उठली आहे. डायरेक्ट जेवायला बसली. मला तर खूप जास्त भूक लागली. मी बघितलं असेल सगळे जेवण करत होते, पण मला काही जेवण आवडलं नाही. त्या कारणास्तव मस्त मी खातोय सॅलड एकदम प्रॉपर. एकदम प्रॉपर सगळ्यांना भूक लागली. मग मला काही प्रॉपर वाटलंच नाही जेवायला, त्यामुळे मग मी मस्त सॅलड खातो. फायनली बाबा दर्शनची सॅलड कथा संपली. तेवढ्यात झाली कपलची एंट्री. कपलची एंट्री पण खूप छान झाली. फोटोशूटही खूप छान झाला. हळदी तर खूपच जास्त एन्जॉय झाला. फोटोशूट पण खूप सुंदर झालेला आहे. पण सेम डे एडिट देणं कारणास्तव आम्हाला काही तिथे थांबता आलं नाही. आणि मला तर बिलकुलच नाही थांबता आलं. तेवढं दर्शन मी एकदम फास्ट आम्ही रूमला गेलो आणि एडिटला बस. हल्दीचं शूट झालं गाईज. आता सेम डे एडिट असल्यामुळे दर्शनचं एडिट करता करता दर्शनात खूप मस्ती पण येते. कपलच्या सॉन्ग सोबत हाय एन्जॉय करतो, हाय फील करतो सॉन्गला. वा बेटा वा. बघू शकता बोलतो चालू फोटो सिलेक्शन वरून. इथे बघू शकता किती पसारा करून बसलेले हे सगळे. आता झालेले आहे. त्याच्यानंतर आम्ही रिसेप्शनला जाणार आहे. तसं तुम्हाला व्हिडिओ जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही सेम एडिट करत होतो. सेम एडिट झालेलं. त्याच्यानंतर आता आम्ही सेम एडिट झालंय. त्याच्यानंतर हळदीचं पण शूट झालंय. त्याच्यानंतर आता माझा इथे व्हिडिओ चालल्यामुळे ना हे थोडं शॉप पण करताय गाईज. तुम्ही इग्नोर करा. बघा कसं शायनिंग मारताय. दर्शन बघा किती मारतोय यांचं फोटोशूटवरून. काय चालू फोटो सिलेक्शन वरून कोणतं घ्यायचं कोणतं नाही. मी कसा दिसतोय? रेडिओ छान दिसतोय ना? ओके. शेड्यासारखे पडले. आता मी रिसेप्शन घेणार. रात्रभर वेडिंग चालणार. तसं तुम्ही बघू शकता पुढे आमच्या ब्लॉग मध्ये काय होते काय नाही. चला पटकन शूटला इथे. ए पोरांनो, एलसी बॅक करा रे. हा हाऊस ऑफ वेडिंग एलसी हा सांभाळून ठेवा शेवटपर्यंत काम आहे. तर आता आम्ही चाललो गेटिंग रेडीचे शूट. आणि हे प्रतिभा सोबत आलेले आणि बिरार काय पण माहिती नाही कुठं गेले. आता आम्ही पहिले रूमचं घेणार, मग ब्राईडचं फोटोशूट घेणार. बस लिफ्ट आली आम्ही चालले रूमच्या रूममध्ये. फर्स्ट फ्लोर रेडी झाले. आम्ही चालू म्हणजे शूट घ्यायला तुम्हाला दाखवणारच मी आता कसं होते. ऑन पेट अंदर टाइट वाला. रेडी 3 2
1 एक्शन बाल पीछे से आगे से बना मुझे आगे से वापस निकालना आप थोड़ा सा यहाँ से सेट करो स्माइल रखो यार तुम्ही बघितलंच असेल जेवढा आम्ही एन्जॉय करतो शूटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सिरियसली शूट पण करतो आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी न्यू आपल्याला की आपल्याला पब्लिकपर्यंत पोहोचवता येईल याचे 100% आम्ही एफर्ट्स घेत असतो. आणखी काय मी बोल रहा हूँ बीच में ना सॉरी गाइस हिंदी नहीं आती मुझे मराठी में बोलतो अक्षरशः 6 वाजता येते आणि आम्ही उटी आणि बैठी करतोय एकदम लहान मुलांची खेळ. आता आम्ही राईडचं वेट करतोय लॉबीमध्ये बसलोय. नाही प्रिवेडिंगची फोटो वेटिंग रेडी शूट घ्यायचं कंप्लीट. आम्ही इथे चाललो होतो ब्राईडचं शूट घ्यायला. वाटलं होतं की ब्राईड रेडी असेल. बघतो तर काय ब्राईड अजून रेडीच झालेली नाही आहे. थोडं टचअप वगैरे काय फायनल टच बाकी होतं पण ठीक आहे चालतं असं नो इश्यू. आम्ही आलो आता इथे रेडीचं गेटिंग रेडी घ्यायला. ब्राईड बोलली मी रेडी आहे पण 15 मिनिटापासून तेच बघतो आम्ही काही ब्राईड रेडी दिसत नाही आहे मला. तिथेच वेट करतो आहे आणि हे आमचं शूटसाठीचं एक दागिना आहे आमचा. हे आम्ही शूटमध्ये मोस्ट ऑफ यूज करतो. तर एखाद्या शूटमध्ये दिसेल तुम्हाला की ह्याचा काय इफेक्ट पडतो काय नाही काय सगळं ते तुम्हाला दिसेल प्रॉपर. आणि एक असाच लोक येतात मध्ये मध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा. हा दागिना आहे पण पिसाळ्याने चोरू नका कंटेंट. चुकीचं बोलतो हे बात बरोबर आहे. आज आम्ही काढला पण सगळ्यांनी ढापले ते. तर काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करा. चांगलं काढा चांगलं बनवा. फिरचे गलत हां ओके थांब परत एकदा फिरचे गलत. ऐका ना तुम्ही सर्वजण आहे ना इकडं एंगेजमेंटला पण पडली तू तो एक बुक होता लाडूचा तो गोल गोल फिरवायचा तेव्हा पडली. ऐक ना चलो रेडी हां ते ओढणी दे बोल सांग. पुढे ओढणी ओढणी माझ्याकडे ती ओढणी गुलाब. पाहिजे. हे पाठी सेट बाहेर घे ना. सरळ तिकडं त्या साईडला इकडे फेस करू. अशीच टाक. अशीच उभी राहा अशी. त्याचं नाव काय रे मी विसरले. तेजस माझं तेजस अक्षय. त्याच्यात काहीच तेज नाहीये पण तेजस नाव आहे त्याचं. ही खुर्ची ये इकडे. भाऊ किती इन्सल्ट एवढी इन्सल्ट तू कसं सहन करतोयस. अगं माझ्या मित्राचा मुलगा हे रिक्षात आहे. रिक्षात नाही रे बाबा. आता डोकं दवाखान्यात परत तिथेच सांगेल मी डॉक्टर आहे गोळ्या माझ्याकडे सगळे. आता माझ्या डोक्यावर हात जरी फिरवला तरी डोकं बंद झालं असतं विषयाला. तिचे हात दुखायला लागले असतात. तुमच्या पांढऱ्या पेजेपेक्षा मग सोड मला सांग मग तुला काय अशी सोड. थोडा इकडे नाही माझ्याकडे फक्त एक्सटेंड थांबा हे ओझर खर्च होता मग तुम्ही घ्या. अरे छान दिसतंय असं असतो मी सांगितलं स्टाईल. स्माइल द्यायची की स्माइल नाही. स्माइल स्माइल हा सर स्माइल 3 2 1 ऍक्शन. परत येतं सेम. खाली बघ अजून डाऊन रेडी 3 2 1 ऍक्शन. तशीच थांब सेम ओके सेम स्माइल कर. गेटिंग रेडी घेत असताना मला सगळ्यात जास्त मजा आली ती म्हणजे ह्या शूटमध्ये ह्या मीन्स या पेसिफिकसाठी बिरारी तो खूप जास्त एफर्ट्स घेतले होते. त्यांचं खूप गोंधळ चालू होता. तुम्ही कोणी इकडून लाईट्स द्या कोणी इकडून लाईट्स द्या कोणी तिकडून लाईट्स द्या आणि ॲट द एंड त्यांनी प्रतीकलाच पकडलं की तू लाईट दे. पण काही इश्यू नाही. पण तो शूट एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही आमच्या लवकरच प्रोफाईलवर बघू शकता ते ब्राईडचं. तिथलंच असेल की दर्शन मी सेम डे एडिटसाठी बसलेलो होतो. आम्ही तिथे स्क्रीनला प्ले केलं सेम डे एडिट. तर क्लायंट इतकं हॅपी झालं. क्लायंटच नाही तर तिथली आलेली जेवढी पण पब्लिक होती ती इतकी हॅपी झाली. बघा क्लायंटचं रिॲक्शन त्यांच्या फेसची जी स्माईल होती ना ती वर्थित होती यार. रिअली सिरियसली व्हेरी. रिसेप्शन नंतर रात्री 2 वाजता यांचा विधी स्टार्ट झाला. मला तो खूप जास्त झोप येत होती म्हणून मी जास्त शूट घेतला नाही. पण हा विधी सकाळी 5 वाजता एंड झाला आणि त्यानंतर बिदाई.
मला खूप झोप येत होती, सो मग मी नेक्स्ट विधी काय होते ते नाही घेता आले मला. हां, पण एक सरप्राईज आहे की इथून पुढे आमचं डेस्टिनेशन काय होतं हे माहिती असण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी तुम्ही माझा नेक्स्ट ब्लॉग बघा. स्टे ट्यून, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.